नमस्कार मित्रांनो, चांगलंच न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपल्याला माहितीच होतं आज इविक्शन होणार आहे आजच्या एपिसोड मध्ये। पण जे इविक्शन झालंय त्याला संपूर्ण महाराष्ट्र विरोध करतोय सध्या, कारण पॅडी दादा अप्रतिम गेम दाखवत होते आणि खेळाची स्ट्रॅटजी एकदम जबरदस्त होती आणि कंटेंट पण मिळत होते बिग बॉसला, तरी पण पॅडी दादा इविक्टेड का झाली तर ह्याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र विचारत आहे। कारण इविक्शन मध्ये पॅडी दादांसोबत वर्षा मॅडम होत्या, जान्हवी किल्लेकर होते आणि डीपी दादा होते। तर आता डीपी दादांना वोट्स बरेपैकी चांगले मिळालेले, कारण कोल्हापूरचा सपोर्ट डीपी दादांना आहेच, पण जान्हवी किल्लेकर आणि वर्षा मॅडम यांना हे पॅडी दादा आहेत त्यांच्यापेक्षा कमी वोट असताना सुद्धा पॅडी दादा इविक्शन कसं झालं पॅडी दादाचं, हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बिग बॉसला प्रश्न विचारत आहे। जर तुम्हाला कंटेंट आता बिग बॉसचं जर इविक्शन कंटेंट प्रमाणे असलं की बाबा त्या समोरच्या स्पर्धकांपासून आम्हाला काय कंटेंट मिळाले, तर वर्षा मॅडम पासून काय कंटेंट मिळाले तुम्हाला। जर महाराष्ट्राची जनता एवढी प्रेम देते बिग बॉसला, वोटिंग करते, ही करते, सर्वत्र प्रचार सुरू आहे, तुम्ही दाखवा ना वोटिंग लाईन्स। तुम्ही जिओ सिनेमा ऍप्लिकेशन जसं वोटिंग लाईन्स ओपन करता तसे प्रत्येक आठवड्याला तुम्ही दाखवा जे प्रेक्षक आहेत त्यांना की बाबा किती वोट्स मिळाले तुम्हाला, किती काय झालं, कोणत्या स्पर्धकाला किती लाख वोट्स मिळाले, म्हणजे प्रेक्षकांना पण कळेल की बाबा खरंच वोटिंग वर सुरू आहे। नाहीतर प्रेक्षक ते वोट करायचे बंद होतील ना, काय ते स्पष्ट सांगितलं पाहिजे आणि कुणीतरी या टीम मधलं 100% महाराष्ट्राच्या जनतेला रिप्लाय दिलाच पाहिजे। खूप वाईट वाटलं आणि पॅडी दादा खरी ट्रॉफी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली ट्रॉफी ही पॅडी दादांनी जिंकलेली आहे। कारण आतापर्यंत सूरजला सांभाळणं झालं, घरातले मेंबर्स आहेत, एक प्रकारे एकनिष्ठ एक टीम म्हणजे ज्यांची जी बी टीम होती त्याला शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे पॅडी दादा। आणि अंकितानं पण हे पॅडी दादांना सांगितलं की सर्व टीम मधले मेंबर फुटले परंतु एकमेव तुम्ही या टीम सोबत राहिला आणि शेवटपर्यंत त्या टीम सोबत राहिला। पॅडी दादाने एक सुंदर वाक्य बोलून गेले। पॅडी दादा म्हणाले की मी सूरजचं पालक तत्व हे आयुष्यभर जपेन। परंतु आपल्याला माहितीच की बरेच पत्रकार आलेले, परत बिग बॉस मध्ये पण आरोप केले गेले स्पर्धकांद्वारे, त्यांच्या अपोजिट स्पर्धकांद्वारे की पॅडी दादा तुम्ही हे प्रसिद्धीसाठी तर नाही ना करत की बाबा तुम्ही सूरजचा सपोर्ट घेताय आणि हे असं करताय, ऐनू करताय टायनू करताय। परंतु पॅडी दादांनी असं कोणत्याही प्रकारे केलं नाही। जर समजा पॅडी दादांनी हे जे वाक्य सूरजचं जे पालक तत्व मी आयुष्यभर इथून पुढे करेन, जर हे वाक्य पॅडी दादा सेट मध्ये असताना म्हणजे भाऊच्या धक्क्याच्या आधी बोलले असते तर पॅडी दादांवर वोटिंगचा जबरदस्त पाऊस पडला असता। यावेळेस पण पडलेला आहे, परंतु पॅडी दादांचं इविक्शन हे कुठेतरी म्हणजे काय बोलायलाच नको, काय बोलायचं ते काय माहित आता कशा पद्धतीने इविक्शन चालू आहे बिग बॉसची आणि काय चालू आहे ते काय समजत नाहीये आणि संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे या निर्णयावरती। तर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद।